वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण महाटेट एक्झाम 2025 करिता आपल्या चॅनलवरती पेपर 2चे विश्लेषण घेऊन आलेलो आहे। तेही पण धावता आढावा डायरेक्टली आपण क्वेश्चन बघणार आहोत। विद्यार्थ्यांचा टाईमपास न करता आपण इथं डायरेक्ट स्पष्टपणे इथं प्रश्न बघणार आणि डायरेक्ट त्याचे ॲन्सर बघणार आहोत। आणि सपोज मला ज्या प्रश्नांचं विश्लेषण येते ते विश्लेषण पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हा जो पेपर 2 आहे आणि पार्ट आहे 4 नंबरचा, यामध्ये आपण 151 ते 200 पर्यंत संपूर्ण प्रश्न पाहूयात। तर चला, एका घनाकृतीच्या 3 अवस्था दाखविल्या आहेत, त्यावर अवलंबून हे शोधून काढा की दिलेल्या घनाकृतीमध्ये 1 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल। आता 1 आपल्याला दिसला आहे, तर 1 दुसऱ्या याच्यात आहे का? तर 1च्या विरुद्ध काय असेल? तर आता 6 काय आहेत? 6 सेम आहेत, तर आपण 6च्या नुसार घेऊयात। तर घड्याळाच्या दिशेने, तर याच्यामध्ये जर म्हटलं 1 आणि 2 आणि 1 आणि 2 या 6च्या खाली आपल्याला 6 घ्यायचं आहे। नंतर जे घड्याळाच्या दिशेने जातात त्याच्यानुसार आपल्याला लावायचं आहे। तर ॲन्सर नंबर काय येणार आहे? सी, म्हणजेच 4। क्वेश्चन नंबर 152, भारतीय राष्ट्रपतीला कार्यकारी समजले जाऊ शकते। ॲन्सर नंबर सी, धारक। क्वेश्चन नंबर 153, संगणकातील संक्षेप केबीचा सामान्यपणे अर्थ काय आहे? तर किलोबाईट। क्वेश्चन नंबर 154, सूचना, आकृतीमध्ये दिलेल्या आकारांचा वापर करून ABCD या आकारामधील कोणता आकार तयार करता येईल? ॲन्सर नंबर ए नंबरचा जो आकार आहे तशा प्रकारची आकृती तयार करता येईल। क्वेश्चन नंबर 155, या प्रश्नामध्ये पर्याय ए आणि बी यांच्या सहित 2 विधाने दिलेली आहेत। जरी सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्याबरोबर जुळत नसले तरी खालील विधाने बरोबर आहेत असे समजून तुमचे योग्य उत्तर लिहा। सर्व आई काकू आहेत, सर्व काकू महिला आहेत। तर ॲन्सर नंबर ए, जर केवळ पर्याय ए असल्यास, म्हणजे काय, पर्याय ए असल्यास सर्व आई महिला आहेत। क्वेश्चन नंबर 156, माझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? माझीचा विरुद्धार्थी शब्द आजी। क्वेश्चन नंबर 157, खाली दिलेली PQRS आणि T ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा, त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या। पी, एक दिवस मगर नदीच्या बाहेर आली। फार पूर्वी एका नदीच्या काठावरील गुलाबी सफरचंदाच्या झाडावर एक माकड राहत होते। तर हे आपण अगोदरच्या जे काही पार्ट आहेत त्याच्यामध्ये बघितलेलं आहे सिक्वेन्स। दयाळू माकडाने त्याला काही गुलाबी सफरचंद दिली। तो पोहून झाडाजवळ गेला आणि त्याला खूप भूक लागल्याने त्याने माकडाला सांगितले की मगरने त्याला धन्यवाद दिले आणि तो पुन्हा भेटू शकेल का अशी विचारणा केली। तर डायरेक्टली ॲन्सर जर म्हटलं तर याचं यस होणार आहे। म्हणजे पुनर्रचना तिसरे वाक्य कोणते? तर तिसरं वाक्य आहे, तो पोहून झाडाजवळ गेला आणि त्याला खूप भूक लागल्याचे त्याने माकडाला सांगितले। मग माकडाने त्याला काय दिलं? लाल सफरचंद दिलं। क्वेश्चन नंबर 158, परिचय कौशल्याचा मुख्य घटक आहे। ॲन्सर नंबर ए, पूर्वज्ञान, प्रिव्हियस नॉलेज। क्वेश्चन नंबर 159, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली। ज्यांचं स्पेलिंग करेक्ट आहे ते आपल्याला शोधायचं। असॅसिनेशन म्हणजे ASSASSINATION। क्वेश्चन नंबर 160, 3 प्रकारची दूध आहेत, पराग, अमूल आणि नेसले। दुधामधील मेदास गैरमेद घटकांचे गुणोत्तर अनुक्रमे 1:4, 1:2, 1:3 गुणोत्तर व प्रमाण आहे याच्यामध्ये। आणि त्यांचं जे काही मिक्सचर आणि एलिगेशनशी संबंधित हा प्रश्न आहे। जर ही सर्व प्रकारची दूध समान प्रमाणामध्ये एकत्र केली गेली तर मिश्रणामधील मेदास गैरमेद घटकाचे गुणोत्तर काय? आता मेदास आणि गैरमेद, पहिलं मेदास आणि नंतर गैरमेद। तर ॲन्सर येणार आहे 47:13। क्वेश्चन नंबर 161, एकाच घनाच्या x बाजूमध्ये 2 काप, y बाजूमध्ये 4 काप, म्हणजे x बाजूमध्ये 2 काप केले आणि y बाजूमध्ये किती काप केले? 4 काप केले। आणि z बाजूमध्ये 3 काप केल्यावर किती लहान तुकडे मिळतात? घनावर आधारित हा प्रश्न आहे। ॲन्सर नंबर बी, 60 मीन्स 60।
क्वेश्चन नंबर 162, नियंत्रित करण्यास कठीण अशा लैंगिक स्वरूपाचा कल्पनाविलास करण्याची तीव्र इच्छा किंवा वर्तन यात अत्याधिक गुरफटलेले असणे. ॲन्सर नंबर ए, अनिवार्य वर्तन. क्वेश्चन नंबर 163, ॲम्स्टरडॅम ही कोणत्या देशाची राजधानी आहे? कोणत्या देशाचे? नेदरलँड्स. क्वेश्चन नंबर 164, प्रोटीन याचा संयोग आहे. क्वेश्चन नंबर वरील सर्व कोणकोणते आहेत? कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन. क्वेश्चन नंबर 165, सूचना. खालील प्रश्नात 4 आकृत्या दिल्या आहेत. 3 आकृत्यांमध्ये एक विशिष्ट साम्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात न बसणारी आकृती शोधून काढा. म्हणजेच काय, 3मध्ये साम्य आणि एक गटात साम्य नाही आहे आणि तशा प्रकारची आपल्याला आकृती शोधून काढायची आहे. ते जर आकृती पाहिली तर ती आकृती आपल्याला आकृती क्रमांक ए मध्ये सापडून जाणार आहे. क्वेश्चन नंबर 166, सूचना. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. 64, 8चा वर्ग 64 आणि 144चं वर्गमूळ काय आहे? 12. क्वेश्चन नंबर 167, दिलेल्या पर्यायामधून वेगळे बाहेर काढा. वेगळं कोणतं आहे ते बाहेर काढायचं आहे. AEIOU म्हणजे काय? याच्यामध्ये ई हा वेगळा काढलेला आहे. क्वेश्चन नंबर 168, दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. आता श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती आपल्याला निवडायची आहे. पहिल्यांदा खाली 1 वर 2 खाली, सर्व खाली, 1 वर 2 खाली. तर याच्यामध्ये आकृती नंबर आहे C, 2 खाली आणि 1 वर उलटी. क्वेश्चन नंबर 169, खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्याय आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? आता प्रश्नातील आकृती जर पाहिलं तर ए मध्ये अंतर्भूत आहे. क्वेश्चन नंबर 170, अतिउत्कृष्ट वर्गामध्ये IQ गुणसंख्या असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण 2.2. क्वेश्चन नंबर 171, आता मित्र बसलेल्या आहेत टेबलाभोवती 8 मित्र बसलेले आहेत. कोण कोणाच्या शेजारी आहेत ते व्यवस्थितरित्या तुम्ही काढायचं. जवळपास याच्यावरती 7 ते 8 क्वेश्चन आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर ए आणि डीच्या मध्ये बसलेले पाहिजेत. ई आणि जी एकमेकांसमोर बसलेले आहेत परंतु एकमेकांना तोंड देत नाही. एफ हा सीच्या विरुद्ध बसू शकत नाही. खालीलपैकी कोण एफच्या तात्काळ शेजाऱ्याचे प्रतिनिधित्व करतो? तर तो कोण करतो? जी आणि ए. क्वेश्चन नंबर 172, सूचना. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. TGVL, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर हे संख्या मालिका विथ लेटर आहे. तर GPAE करिता आपण काय वापरू शकतो? तर ॲन्सरमध्ये आहे 20, 11, 26, 22. क्वेश्चन नंबर 173, दिलेली अदलाबदल चिन्हे, वजाबाकी आणि गुणाकार तसेच आकडे 3 आणि 5. तर 2 गुणिले 5 वजा 3 भागेला 2चे मूल्य किती? तर आपल्याला अल्टरनेट हे घ्यायचे आहे. तर पहा, ॲन्सर नंबर ए 10. क्वेश्चन नंबर 176, 131 गुणिले 141 याचा गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार ॲन्सर नंबर ए 18471. 175, सायकॉलॉजीची पहिली प्रयोगशाळा यांच्याद्वारे स्थापन करण्यात आली. विल्यम वुंट आहे ते. क्वेश्चन नंबर 176, खालील प्रश्नात कागदाच्या एक तुकड्याला प्रश्नातील आकृती दाखवल्याप्रमाणे घडी घातली आहे. उत्तरादाखल पर्यायामधून अशी आकृती निवडा जी भोक पाडल्यानंतर उलगडलेल्या कागदाचे स्वरूप दाखवेल. तर आता आपल्याला जर म्हटलं तर 4 किंवा 5 बी नंबरचं त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे ते मध्ये आपण हे केलेलं आहे आणि मधली म्हणजेच बी. क्वेश्चन नंबर 177, खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानामधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. विधान आहे, शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव पावसाळ्यात दुसऱ्या महिन्याच्या अखेरीस भरगच्च भरून वाहने सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या भागात पावसाचे पाणी साचल्याने शहरातील सामान्य जीवन पावसाळ्याच्या पहिल्या 2 महिन्यात काही वेळा विस्कळीत झाले आहे. तर ॲन्सर नंबर डायरेक्ट जर म्हटलं तर विधान 1 आणि 2 स्वतंत्र कारणाचे परिणाम आहेत. क्वेश्चन नंबर 178, गहाळ वर्ण शोधा. आता याच्यामध्ये जो गहाळ वर्ण आहे तो आपल्याला शोधायचा. कशाशी काय घेतलेला आहे ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे. तर ॲन्सर नंबर इथं डायरेक्ट एच आहे. क्वेश्चन 179, तुम्हाला सामान्य विद्यार्थ्यांसोबत अंध विद्यार्थ्यास शिकवण्याची संधी मिळाल्यास तुम्ही त्याला कशी वागणूक द्याल?
ॲन्सर नंबर डी, त्याच्यासाठी पहिल्या रांगेत आसन तयार करेन आणि स्थान संदेश ग्राहक लहरीवर शिकविण्याचा प्रयत्न करेल. क्वेश्चन नंबर 180, जर 3 मल्टिप्लाय 1, 4 इज इक्वल 8 मल्टिप्लाय 2, 6 इज इक्वल 24 मल्टिप्लाय 4 असेल तर 21 मल्टिप्लाय 7चे मूल्य शोधा. तर याचं मूल्य काय असणार आहे, तर आता 3 असणार आहे. 7 त्रिक 21 बरोबर. तर इथं गुणाकार दिलेला आहे, तिथं वास्तविक पाहता भागाकार द्यायला पाहिजेत होता. क्वेश्चन नंबर 181, प्राथमिक पायरीसाठी शिकवण्याचे कोणते तंत्र योग्य नाही. ॲन्सर नंबर ए, परिसंवाद. क्वेश्चन नंबर 182, विकासाचा जीवनकाळ रिकामी जागाने प्रारंभ होतो आणि रिकामी जागाने संपतो. ओम टू गर्भधारणा मृत्यू, ओम टू कोम म्हणतो आपण त्याला, म्हणजेच जन्मापासून तर मृत्यूपर्यंत. नंतर आहे 183, सूचना. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत. त्याच्या खाली ABCD असे 4 विधाने आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा, ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. चित्रपट यशस्वी आहे किंवा असफल ठरला आहे. आता याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह दिसते, थोडंफार दुसरं असफल ठरला आहे. पॉझिटिव्ह आहे परंतु थोडं आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळते. तर चित्रपट यशस्वी आहे, यशस्वी मुळात आहेच तो. चित्रपट यशस्वी झाला नाही, चित्रपट अयशस्वी आहे, चित्रपट अयशस्वी नाही. तर ॲन्सर नंबर सी आणि बी आपल्याला पाहायला मिळते. याच्यातला ऑप्शन सी, चित्रपट अयशस्वी आहे, चित्रपट यशस्वी झाला नाही, म्हणजे निगेटिव्ह से निगेटिव्ह. क्वेश्चन नंबर 184, 1972 या दिवशी मानवी पर्यावरणावर स्टॉकहोम परिषद स्वीडनमध्ये आयोजित करण्यात आली. तेव्हापासून त्या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. ती तारीख सांगा. ॲन्सर नंबर बी, जून 5 म्हणजे पर्यावरण दिवस. क्वेश्चन नंबर 185, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. ॲन्सर नंबर डी, वाईट. वल्गना, कल्पना, सरपण हा अशुद्ध. वाईटवरती ही मोठी पाहिजे होती. क्वेश्चन नंबर 186, अनुक्रमे 7, 3, 4, 6 व 5 फूट उंची असलेल्या 5 मुलींची सरासरी उंची फूटमध्ये काढा. ॲन्सर याच्यामध्ये सरासरी आहे. ॲन्सर नंबर बी, 5. क्वेश्चन नंबर 187, पिकाची कापणी झाल्यावर मातीतून कोणता घटक सर्वात जास्त संपुष्टात येतो. ॲन्सर नंबर बी, पोटॅशियम. क्वेश्चन नंबर 188, अजय त्याच्या उत्पन्नापैकी 45% किराणावर खर्च करतो. महागाईमुळे किराण्याची किंमत 20%ने वाढली. अजयचे उत्पन्न 12%ने वाढले. आधी केलेल्या किराणाच्या प्रमाणा इतक्याच किमतीचा किराणा खरेदी करण्यासाठी त्याचे उत्पन्न किती टक्क्यांनी वाढायला हवे. आता किती टक्क्यांनी वाढायला ते काढायचं आहे. तर याच्यामध्ये जुनी किंमत आणि नवी किंमत तशा प्रकारे आपल्याला टाकायचं आणि ते काढून घ्यायचं आहे. त्याची जे काही टक्केवारी आहे ते आपल्याला काढायची आहे. ॲन्सर नंबर सी, 48, 3/14%. क्वेश्चन नंबर 189, खालीलपैकी कोणती आकृती कारखाना उत्पादन आणि मशिनरी यांच्या दरम्यानचे नाते दर्शवते. ॲन्सर नंबर डी, तर पूर्ण गोल त्यामध्ये 2 गोल. नंतर 190, 360 रेज 2 इज इक्वल 6 रेज क्वेश्चन मार्क. ॲन्सर बी, 4. क्वेश्चन नंबर 191, अलिश एका निश्चित बिंदूपासून उत्तरेस 30 किलोमीटर जाते. नंतर तिच्या उजवीकडे वळून ती 15 किलोमीटर जाते. यानंतर ती तिच्या उजवीकडे वळून 30 किलोमीटर जाते. ती तिच्या सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे. आपल्याला पेन्सिलने कागदावरती काढलं तर आपल्याला व्यवस्थितरित्या समजून जाते. तर दिशा आपल्याला माहिती असणे अत्यावश्यक आहे. तर ॲन्सर नंबर ए, पूर्व. क्वेश्चन नंबर 192, एक सांकेतिक भाषेमध्ये जर सँडविच हा शब्द ADSHCIWIN असा कुटबद्ध केला जात असेल तर जिओमॅट्री हा शब्द त्या भाषेत कसा लिहिला जाईल. ॲन्सर नंबर डी, EMGYRTEO. क्वेश्चन नंबर 193,
आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. द बॉय फिल इन द ब्लँक बाय अ डॉग वॉज बिटन. म्हणजे काय पाहिजे तिथं, द बॉय वॉज बिटन बाय अ डॉग, म्हणजे त्या मुलांना कोण चावला, डॉग चावला. आणि हे जे सेंटेन्स आहे हे पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. क्वेश्चन नंबर 194. सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर निवडा. आता क्रिकेट, हॉकी, बिलियर्ड्स, फुटबॉल आहे. बिलियर्ड्स वेगळा, बिलियर्ड्स आपण वेगळं काढलेला आहे. 195. पुढील जोडशब्द पूर्ण करा. टंगळ मंगळ. क्वेश्चन नंबर 196. पार्सेक याचे एकक आहे. आन्सर नंबर ए अंतर. क्वेश्चन नंबर 197. 9 प्राण्यांच्या गटामध्ये मांजराच्या पुढे 5व्या स्थानावर उंदीर आहे. जर मांजर शेवटून दुसरे असेल तर सुरुवातीपासून उंदराचे स्थान कितवे असेल. आन्सर नंबर सी दुसरे. क्वेश्चन नंबर 198. हे आपल्याला सरळ रूप दिलेलं आहे, याचं मूल्य आपल्याला काढायचं आहे. त्याला काटकुट करून किंवा त्याचे गणित ती क्रिया करून आपल्याला आन्सर मिळते 312 म्हणजेच 312. क्वेश्चन नंबर 199. जर एक कार्यकुशल शिक्षक होण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक त्या सर्व संभाव्यता आहेत परंतु शाळेची प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला मदत करत नाही, तुम्ही या वास्तविकतेसह कसे निभावून न्याल. आन्सर नंबर ए तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न सुरू ठेवाल कारण तुम्हाला विश्वास आहे की या प्रतिकूल परिस्थितीतून काही उपाय समोर येईल. क्वेश्चन नंबर 200. जर खरी वेळ 9:27 असेल तर घड्याळामध्ये काय वेळ दर्शवली जाईल. तर घड्याळामध्ये 2:33 हे वेळ दर्शवली जाईल. म्हणजे आरशामध्ये जर पाहिले तर आपल्याला एवढी वेळ पाहायला मिळणार आहे. तर आपण यामध्ये जो पेपर आपल्या चॅनलवरील पेपर 2 होता हा परिपूर्ण कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारचे पेपर जर आपल्या चॅनलवर हवे असल्यास कमेंटमध्ये कमेंट करा. आपण अशाच प्रकारचे पेपर तुमच्याकरिता उपलब्ध करून देणार आहोत. तर चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.